नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तर पृथ्वीवरती जे ऋतू निर्माण होतात, म्हणजे प्रामुख्याने पृथ्वीवरती दोनच ऋतू सांगितले जातात, एक उन्हाळा आणि एक हिवाळा. तर या दोन ऋतूंची जी निर्मिती होते ती पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे. आणि उन्हाळा का निर्माण होतो, हिवाळा का निर्माण होतो, तर म्हणजे थोडक्यात काय की उन्हाळा निर्माण होण्यामागचं मुख्य कारण म्हणजे की उन्हाळ्यामध्ये आपल्या इकडं दिवसाचा कालावधी मोठा असतो आणि रात्र लहान असते. त्याच्यामुळे आपल्या इकडं उन्हाळा जाणवतो आणि सूर्यापासून आणि आपलं जे काही डिस्टन्स आहे ते थोडंसं कमी होतं. त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्या इकडं उन्हाळा जाणवतो. उन्हाळ्यामध्ये होतं काय की दिवसाचा कालावधी मोठा असतो, त्याच्यामुळे दिवसभर जमीन त्या ठिकाणी उष्णता ग्रहण करते आणि संध्याकाळी जी उष्णता भूपृष्ठ रिफ्लेक्ट करणार आहे किंवा उत्सर्जित करणार आहे, तर त्याच्यासाठी मिळणारा जो कालावधी असतो तो कमी असतो उन्हाळ्यामध्ये. कारण एक लक्षात घ्या की पृथ्वीचं स्वतःचं एक संतुलन आहे. पृथ्वी स्वतः एक तापमानामध्ये संतुलन ठेवत असते. म्हणजे पृथ्वी काय करते की दिवसाचं जेवढं काही उष्णता पृथ्वीने ग्रहण केलेली आहे दिवसभरामध्ये, ती रात्रीच्या वेळेस संपूर्ण जी पृथ्वी आहे ती उष्णता उत्सर्जित करते, रिफ्लेक्ट करते. एक कल्पना करा की पृथ्वी जर फक्त उष्णता ग्रहणच करत असती तर त्या ठिकाणी आज पृथ्वी आगीचा गोळा असती. आणि पृथ्वीनं फक्त उष्णता सोडून दिली असती तर आज पृथ्वी एक बर्फाचा गोळा असते. म्हणजे थोडक्यात काय की पृथ्वीचं स्वतःचं एक स्वतःमध्ये संतुलन आहे. त्याच्यामुळे होतं काय की दिवस आणि रात्रीमध्ये जे काही बदल होतात, म्हणजे उन्हाळ्यामध्ये दिवसाचा कालावधी वाढतो, त्याच्यामुळे उष्णता जास्त मिळते आणि मग संध्याकाळच्या वेळेस जी पृथ्वी उष्णता उत्सर्जित करणार आहे त्याच्यासाठी खूपच कमी कालावधी मिळतो. त्याच्यामुळे दिवसेंदिवस उन्हाळ्यामध्ये आपल्याला गरमी जाणवते, उष्णता निर्माण होते. याच्या उलट हिवाळ्यामध्ये काय होतं की आपल्या इकडं रात्र मोठी असते, दिवस थोडासा लहान होतो आणि सूर्यकिरणं जे पृथ्वीपर्यंत येतात तर त्यांचीही तीव्रता कमी असते. त्याच्यामुळे होतं काय की रात्री जी पृथ्वी आहे ती उष्णता लवकर रिफ्लेक्ट करते, म्हणजे भूपृष्ठ जे आहे ती उष्णता लवकर उत्सर्जित करते, भूपृष्ठ थंड होतो आणि भूपृष्ठ थंड झाल्यामुळे भूपृष्ठाच्या जवळची हवासुद्धा थंड होते. एक लक्षात घ्या की वातावरणामध्ये जी उष्णता निर्माण होते किंवा वातावरण जे गरम होतं, थंड होतं, तर हे डायरेक्ट सूर्यकिरणापासून होत नाही. तर सुरुवातीला जे भूपृष्ठ आहे तर ते भूपृष्ठ अगोदर उष्णता ग्रहण करतं आणि मग जमीन गरम झाल्यानंतर त्या ठिकाणी जमिनीच्या जवळची जी हवा आहे मग ती गरम व्हायला लागते. त्याच्यामुळे हेच कारण आहे की विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस सकाळी सूर्य उगवतो, सूर्य उगवल्यानंतर ज्यावेळेस सूर्यकिरणं पृथ्वीपर्यंत येतात, पृथ्वीपर्यंत आल्यानंतर मग त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्याला 12 वाजता उन्हाळ्यामध्ये जास्त गरम व्हायला पाहिजे, परंतु उन्हाळ्यामध्ये 12 वाजता आपल्याला गरम होत नाही, तर 12च्या पुढून जास्त गरमी व्हायला लागते. म्हणजे थोडक्यात काय की 12पर्यंत भूपृष्ठ काय करतो की उष्णता ग्रहण करतो आणि 12च्या नंतर मग त्या ठिकाणी भूपृष्ठ काय करतो, उष्णता उत्सर्जित करायला लागतो. त्याच्यामुळे भूपृष्ठाच्या जवळची जी हवा आहे ती गरम व्हायला लागते आणि त्यानंतर मग आपल्याला 12च्या नंतर खऱ्या अर्थाने गरमी जाणवायला लागते. म्हणजे थोडक्यात काय की जी आपल्याला थंडी आणि गरमी जाणवते ना, ती जमिनीमुळे जाणवते. आणि मग जमीन जर थंड असेल तर आपल्याला हवेमध्ये गारवा जाणवतो, जमीन जर गरम असेल तर आपल्याला हवेमध्ये उष्णता जाणवते. त्याच्यामुळे मग त्या ठिकाणी ऋतूनुसार जे दिवस आणि रात्र यांच्या कालावधीमध्ये जे बदल होतात त्याच्यामुळेच खऱ्या अर्थाने ऋतूची निर्मिती होते. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, जसं तुम्हाला सांगितलं की मी ऋतू निर्मिती का होते, तर पृथ्वीचं जे परिभ्रमण आहे ते परिभ्रमण भवऱ्याप्रमाणे आहे. आता पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना कधी पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्याच्या बाजूला कलतो, कधी पृथ्वीचा दक्षिण ध्रुव सूर्याच्या बाजूला कलतो. त्याच्यामुळे होतं काय की जे एकूण एका वर्षामध्ये जे 12 महिने आहेत ना, त्या 12 महिन्यामध्ये 6 महिने पृथ्वीचा उत्तर ध्रुव कधी सूर्यासमोर कललेला असतो आणि त्याच्यानंतर 6 महिने पृथ्वीचा दक्षिण ध्रुव सूर्यासमोर कललेला असतो. आणि मग या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये उन्हाळा आणि हिवाळा ऋतू आपल्या इकडे निर्माण होतात. आता जसं आपण पाहूया की आता या महिन्यानुसार समजा आता मार्चचा महिना आहे, 21 मार्चचा महिना आहे. आता 21 मार्चला काय होतं की जी पृथ्वी आहे ती सूर्याभोवती फिरत असताना 21 मार्चच्या दिवशी पृथ्वी एकदम स्ट्रेट राहते, सरळ राहते. सरळ राहून पृथ्वी 21 मार्चला सूर्याच्या सभोवताली किंवा सूर्याच्या सराउंडिंग त्या ठिकाणी रोटेशन करते. आणि मग 21 मार्चला पृथ्वी स्ट्रेट असल्यामुळे काय होतं की जी सूर्यकिरणं येत आहेत ती सूर्यकिरणं पृथ्वीवरती सगळीकडेच सारख्या प्रमाणात पडतात.
आणि त्याच्यामुळे मग 21 मार्चला काय होतं की खऱ्या अर्थाने जे 90 अंशामध्ये जी सूर्यकिरणं पडतात ते पृथ्वीच्या विषुववृत्तावरती पडतात आणि त्याच्यामुळे पृथ्वीवरती या 21 मार्चला सगळीकडेच त्या ठिकाणी 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र असते. जसं तुम्ही या डायग्राममध्ये पाहू शकता की त्या ठिकाणी 21 मार्चला पृथ्वीवरती या बाजूला दिवस आहे, या बाजूला रात्र आहे आणि सगळीकडेच त्या ठिकाणी 12 तासाचा दिवस असणार आहे, 12 तासाची रात्र असणार आहे. त्याच्यानंतर 21 मार्चच्या नंतर काय होतं की 21 मार्चच्या नंतर हळूहळू पृथ्वीचा जो उत्तर ध्रुव आहे तर तो उत्तर ध्रुव हळूहळू पृथ्वीचा जो उत्तर ध्रुव आहे तो सूर्यासमोर कलायला लागतो. जसं तुम्हाला सांगितलं की भवऱ्याप्रमाणे पृथ्वी कलते, अगदी त्याच पद्धतीनं पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्याच्या बाजूला कलायला लागतो आणि मग त्याच्यामुळे होतं काय की पृथ्वीचा जो उत्तरेकडला भाग आहे ज्याला आपण उत्तर गोलार्ध म्हणतो, तर हा उत्तर गोलार्ध बऱ्यापैकी सूर्याच्या साईडला कललेला असतो आणि दक्षिण गोलार्ध जो आहे तो थोडासा सूर्यापासून बॅकसाईडला सरकलेला असतो. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्यामध्ये 21 जून ही पृथ्वीची लास्ट लिमिट सांगितली जाते कलण्याची. आणि मग पृथ्वी काय होते की 23.5 अंशाने कलते. 23.5 अंशाने पृथ्वी कलल्यानंतर काय होतं की पृथ्वीचा जो विषुववृत्त आहे तो थोडासा खाली शिफ्ट होतो आणि विषुववृत्ताच्या ठिकाणी कर्कवृत्त येतं आणि कर्कवृत्त आल्यानंतर मग त्या ठिकाणी काय होतं की 21 जूनला जी सूर्यकिरणं 90 अंशामध्ये पडतात ती कर्कवृत्तावरती पडतात. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की 90 अंशामध्ये सूर्यकिरणं कर्कवृत्तावरती पडलेली आहेत आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जो उत्तर गोलार्ध आहे त्या उत्तर गोलार्धामध्ये तुम्ही पाहू शकता की उत्तर गोलार्ध जास्तीत जास्त जे रोटेशन करत आहे तर ते दिवसामध्ये रोटेशन करत आहे आणि मग दिवसामध्ये रोटेशन करत असल्यामुळे 21 जूनला उत्तर गोलार्धामध्ये दिवसाचा कालावधी मोठा असतो. म्हणजे होतं काय की मार्चच्या नंतर हळूहळू उत्तर गोलार्धामध्ये जो दिवस आहे तो दिवस मोठा मोठा होत चालतो, रात्र लहान होत चालते. म्हणजे आता आपण ज्या ठिकाणी राहतो, ज्या देशामध्ये राहतो तो भारत देश हा उत्तर गोलार्धामध्ये आहे, त्याच्यामुळे आपल्या इकडे देखील मार्चच्या नंतर दिवसाचा कालावधी मोठा मोठा होत जातो आणि रात्र लहान लहान होत जाते. आणि मग आपल्या इकडं सगळ्यात मोठा जो दिवस असतो तो 21 जूनला. जसं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की 21 जूनला या ठिकाणी उत्तर गोलार्धामध्ये जे दिवसाचा कालावधी आहे तो दिवसाचा कालावधी वाढत गेलेला आहे. ठीक आहे, उत्तर गोलार्धामध्ये दिवसाचा जो कालावधी आहे तो दिवसाचा कालावधी वाढत गेलेला आहे. आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की विषुववृत्तावरती 12 तासाचा दिवस आहे. त्याच्यानंतर जसं जसं आपण उत्तर गोलार्धाकडे जाऊ तसतसं त्या ठिकाणी काय होतं की आता कर्कवृत्तावरती तुम्ही पाहताय साधारणतः जवळपास 13.5 तासाचा दिवस आहे. त्याच्यानंतर पुन्हा आणखीन आपण जसं जसं उत्तरेकडे जाऊ म्हणजे पृथ्वीच्या वरच्या बाजूला जाऊ तसं तसं आणखीन दिवसाचा कालावधी वाढत चालतो. आता एकदम वरच्या बाजूला जर पाहिलात तर साधारणतः जवळपास 18.5 तासाचा दिवस आहे आणि त्याच्यानंतर अगदी पृथ्वीचा जो उत्तर ध्रुव आहे म्हणजे एकदम वरचं टोक आहे तर तुम्ही तिथं पाहतायत की तो सगळाच भाग दिवसामध्ये रोटेशन करतो आहे. म्हणजे थोडक्यात काय की या भागामध्ये जो दिवस राहणार आहे तो 24 तासाचा दिवस राहणार आहे. ठीक आहे, म्हणजे जून महिन्यामध्ये 21 जूनमध्ये काय होतं की उत्तर गोलार्धामध्ये दिवस वाढत चालतो, रात्र लहान होत चालते. आणि मग होतं काय की दिवसामध्ये पृथ्वीला जास्त उष्णता मिळते. पृथ्वीला जास्त उष्णता मिळाल्यामुळे त्या ठिकाणी आणि जसं तुम्हाला सांगितलं की पृथ्वीमध्ये स्वतःचं संतुलन आहे तर रात्रीच्या वेळेस पृथ्वी ही उष्णता रिफ्लेक्ट करायला लागते आणि मग रिफ्लेक्ट करत असताना जो रात्रीचा कालावधी आहे तो कमी मिळतो आणि त्याच्यामुळे मग जी जमीन आहे ती जमीन गरम राहते आणि जमिनीचं जे काही टेम्परेचर आहे ते वाढत गेल्यामुळे जमिनीच्या जवळची हवासुद्धा आपल्याला गरम जाणवते आणि त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपल्याला जी हवा आहे ती उष्ण जाणवते, गरम जाणवते. म्हणजे मार्चच्या नंतर दिवसाचा कालावधी वाढत चालतो. त्याच्यामुळे त्या ठिकाणी उत्तर गोलार्धामध्ये म्हणजे आपण जिथं राहतो त्या भागामध्ये त्या ठिकाणी उन्हाळा ऋतू निर्माण होतो. याच्या उलट कंडिशन दक्षिण गोलार्धामध्ये तुम्ही पाहू शकता की दक्षिण गोलार्धामध्ये काय की दिवसाचा जो कालावधी आहे तो कमी कमी होत गेलेला आहे. म्हणजे आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मकरवृत्त असेल किंवा खालचा भाग असेल त्या ठिकाणी दिवसाचा जो कालावधी आहे तो तुम्हाला कमी कमी दिलेला आहे आणि त्याच्यानंतर पृथ्वीचा जो दक्षिणेकडला भाग आहे एकदम दक्षिण ध्रुवाचा जो भाग आहे तुम्ही इथं पाहतायत की ते रात्रीमध्येच रोटेशन करत आहे. म्हणजे पृथ्वीचा जो दक्षिणेकडला भाग आहे तो अंधारामध्येच रोटेशन करतोय. म्हणजे याचा अर्थ काय की 21 जूनला या दक्षिण ध्रुवावरती 24 तासाची रात्र असेल म्हणजे तिथे दिवस कसलाही नसणार आहे.
त्याच्यानंतर होतं काय की हळूहळू जसं 21 जूनची तारीख संपली, 21 जूनची तारीख संपल्यानंतर पुन्हा आणखीन पृथ्वी हळूहळू स्ट्रेट व्हायला लागते. म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर, म्हणजे या 4 महिन्यानंतर त्या ठिकाणी सप्टेंबरमध्ये काय होतं की पृथ्वी एकदम स्ट्रेट होते. 22 सप्टेंबरला पृथ्वी स्ट्रेट होऊन फिरत राहते. आणि मग 22 सप्टेंबरला काय होतं की जी सूर्यकिरणं लंबरूप पडत आहेत ते अगदी विषुववृत्तावरती सूर्यकिरणं 90 डिग्रीमध्ये पडतात आणि पृथ्वीवरती सगळीकडे सगळ्या प्रमाणात म्हणजे दिवस आणि रात्र हे 12-12 तासाचे असतात. म्हणजे 22 सप्टेंबरला सगळ्याच पृथ्वीवरती 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र असते. त्याच्यानंतर होतं काय की पृथ्वीचा जो दक्षिण ध्रुव आहे तो दक्षिण ध्रुव सूर्यासमोर कलायला लागतो आणि उत्तर ध्रुव सूर्यापासून थोडासा दूर जायला लागतो. आणि त्याच्यामुळे होतं काय की त्याच्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, म्हणजे पृथ्वीचा जो दक्षिण ध्रुव आहे ती लास्ट लिमिट जी कलण्याची आहे ती 22 डिसेंबर सांगितली जाते. आणि मग 22 डिसेंबरला त्या ठिकाणी पृथ्वीचा जो दक्षिण ध्रुव आहे तो सूर्यासमोर कललेला असतो. आणि मग यावेळेस काय होतं की त्या ठिकाणी आपला जो भाग आहे म्हणजे उत्तर गोलार्ध, आपला देश ज्या गोलार्धामध्ये आहे तो उत्तर गोलार्ध सूर्यापासून थोडासा दूर सरकलेला आहे. म्हणजे इथं तुम्ही पाहू शकता की उत्तर गोलार्धाचा जास्तीत जास्त भाग जो रोटेशन करतोय, जो रोटेट होतोय तो रात्रीमध्ये रोटेट होतोय. ठीक आहे, म्हणजे सप्टेंबरच्या नंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये पृथ्वीचा जो दक्षिण ध्रुव आहे तो सूर्यासमोर कललेला असतो. आणि तो सूर्यासमोर कलल्यामुळे होतं काय की आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की या भागामध्ये जे सूर्यकिरणं पडलेले आहेत ते मकरवृत्तावरती लंबरूप पडलेले आहेत. जो उत्तर गोलार्ध आहे तो सूर्यापासून थोडासा दूर झालेला आहे, म्हणजे उत्तर ध्रुव या बाजूला कललेला आहे, सूर्यापासून दूर झालेला आहे. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या की या ठिकाणी आता दक्षिण गोलार्धामध्ये दिवसाचा कालावधी मोठा असणार आहे. आणि आपल्या इकडेही आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सप्टेंबरच्या नंतर आपल्या इकडे हिवाळा ऋतू स्टार्ट होतो आणि हिवाळ्यामध्ये रात्र मोठी होत चालते, दिवस लहान होत चालतो. आणि मग जसं जसं दिवस लहान होत जाईल तसं आपल्या इकडे काय होतं की एकतर सूर्यकिरणं आपल्या इकडे तिरपी पडायला लागतात. तिरपी पडतात म्हणजे येणारी जी काही सूर्यकिरणं आहेत ही सूर्यकिरणं कमी तीव्रतेची असतात. तुम्ही ऑब्झर्व करा की डिसेंबरमधलं किंवा जानेवारी डिसेंबर असेल, डिसेंबरच्या लास्ट वीकमधले 12 वाजता लागणारं जे ऊन आहे तर त्याची तीव्रता जास्त जाणवत नाही आपल्याला, परंतु मेची खूप जास्त जाणवते. आता डिसेंबरमध्ये काय होतं की सूर्यकिरणं तिरपी पडायला लागतात, दिवस लहान असतो, रात्र मोठी असते. तर सप्टेंबरच्या नंतर साधारणतः काय होतं की आपल्या इकडं रात्र मोठी होत चालते. आता तुम्ही इथं पाहू शकता की दिवसाचा जो कालावधी आहे तो दिवसाचा कालावधी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. उत्तर गोलार्धामध्ये तुम्हाला या ठिकाणी दिवसाचा कालावधी दिलेला आहे. आता 22 डिसेंबरला तुम्ही पाहू शकता की विषुववृत्तावरती त्या ठिकाणी 12 तासाचा दिवस आहे. त्याच्यानंतर विषुववृत्ताच्या वरच्या बाजूला जे कर्कवृत्त दिलेले जे आपल्या भारत देशामधून जातं त्या ठिकाणी 10.5 तासाचा दिवस तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यानंतर वरती आर्किटिक वृत्त दिलेलं आहे त्या ठिकाणी 5.5 तासाचा दिवस दिलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता की उत्तर ध्रुव जो आहे तो संपूर्ण रात्रीमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे. ते रात्रीमध्ये त्याचं रोटेशन होतं आहे, म्हणजे याचा अर्थ की उत्तर ध्रुव जे आहे त्या ठिकाणी 24 तासाची रात्र राहणार आहे. त्याच्यानंतर खाली तुम्ही पाहू शकता दक्षिण गोलार्धामध्ये याच 22 डिसेंबर रोजी त्या ठिकाणी दिवसाचा जो कालावधी आहे खाली वाढत वाढत जातो. म्हणजे काय की विषुववृत्तावरती 12 तासाचा दिवस आहे, मकरवृत्तावरती 13.5 तासाचा दिवस आहे. त्याच्यानंतर आणखीन खाली आल्यानंतर दिवसाचा जो कालावधी आहे तो वाढत जातो. आणि तुम्ही पाहू शकता की दक्षिण ध्रुव जो आहे तो दक्षिण ध्रुव पूर्णतः दिवसामध्ये रोटेशन करतो आहे. म्हणजे 22 डिसेंबरला दक्षिण गोलार्धामध्ये सर्वात मोठा दिवस असणार आहे. आणि जो काही दक्षिण ध्रुवाचा भाग आहे तो संपूर्ण दिवसामध्ये रोटेशन करतो आहे. म्हणजे याचा अर्थ की या ठिकाणी 24 तासाचा दिवस राहणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या की हे झालं नसतं, कारण आपलं खऱ्या अर्थाने मान्सून जे आहे ते ऋतूमुळेच तयार झालेलं आहे.